हॅलो स्टुडंट, मी साखरे मॅम. तर आपण बघणार आहोत आज झालेल्या इंग्लिश पेपरची ॲन्सर की. तुमचा वेळ न घालता डायरेक्टली ॲन्सर बघणार आहोत. तर हा आहे आज झालेला इंग्लिश पेपर. बघा, पहिले आहे सेक्शन 1. सेक्शन 1मध्ये तुम्हाला दिलेला आहे लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी. यामध्ये पहिला प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड. मग आपल्याला काय करायचं आहे, अटेम्प्ट एनी 4 कोणतेही 4 सोडवायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. हे जे वर्ड दिलेले आहे या ठिकाणी करेक्ट लेटर वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत. पहिल्याचा आन्सर आहे बेटा नर्स, NURSE. दुसरं येणार UNDER अंडर. तिसरं येणार CLIMB क्लाइम. आणि चौथं येणार आहे MIGHT माइट. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथे शब्द लावायचे आहेत. तर इथे पहिले येणार आहे चेंज, त्यानंतर येणार ओरिजिन, नंतर येणार पॅराडाईज आणि त्यानंतर येणार स्कूल. यामध्ये दुसरंसुद्धा तेच आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं आहे. पण यामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते आहे H. मग Hच्या नंतर जे अक्षर येणार त्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिले येणार हिंडर, त्यानंतर येणार हॉनर, नंतर येणार ह्युमिनिटी आणि नंतर येणार हंबल. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे पंच्युएट द फॉलोइंग. पहिला आहे आय आस्क माय टीचर्स व्हाय ही वर्किंग आउटसाईड. या वाक्याला तुम्हाला पंच्युएट करायचं आहे, म्हणजेच की ॲन्सर बघा आता. आय आस्क माय टीचर कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे व्हाय इज ही वर्किंग आउटसाईड. त्यानंतर दुसरं आहे हे आय एम रिअली एक्सायटेड. मग याला सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. हेच्या नंतर कॉमा आय एम रिअली एक्सायटेड. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4. मेक 4 वर्ड्स. खाली दिलेला एक शब्द आहे, त्यापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे आणि त्या 4 शब्दामध्ये मिनिमम 3 वर्ड्स आले पाहिजे, 3 लेटर्स आले पाहिजे. बघा पहिला आहे वर्ड आहे आपला दिलेला चॅम्पियनशिप. त्यापासून पहिला शब्द तयार झाला मॅप. दुसरा आहे शीप, तिसरा आहे चॅम्पियन, चौथा आहे पॉयझन. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शो इन द एक्झाम्पल. खाली दिलेल्या एक्झाम्पलच्या रिलेटेड वर्ड आपल्याला लिहायचे आणि डायग्राम पूर्ण करायचे. वर्ड दिलेला आहे आपल्याला लिसन. लिसनच्या रिलेटेड आहे केअरफुली. मग यासारखे आपल्याला आणखी लिहायचे. तर आहे पेशंटली, त्यानंतर आहे प्रॉपरली, नंतर आहे अटेंटिव्हली आणि त्यानंतर आहे क्वाइटली. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्सची वर्ड चेन आपल्याला कंप्लीट करायची आहे. आपल्याला स्मॉल शब्द दिला आहे, स्मॉलच्या शेवटी येतो यल पासून सुरू होणारा ॲडजेक्टिव्ह लिहायचा आहे लार्ज. त्यानंतर ई पासून इलेजंट, त्यापासून टी पासून टॉल आणि त्यानंतर यल पासून लिटल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. डू ॲज डायरेक्टेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे. यामधलं पहिलं अटेम्प्ट एनीवन कोणतंही एक सोडवायचं होतं. ए आहे यामधलं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज ॲट द एज ऑफ. हे खाली दिलेली जी फ्रेज आहे ॲट द एज ऑफ ही वापरून तुम्हाला एक वाक्य तिथे तयार करायचं होतं. द टेम्पल इज बिल्ट ॲट द एज ऑफ रिव्हर. त्यानंतर दुसरं आहे इथे आपल्याला क्लॉज ॲड करायचा आहे. आय नो हा क्लॉज ॲड करून एक सेंटेन्स लिहायचा आहे. तर आय नो दॅट ही विल सक्सीड. तर या ठिकाणी आपण आय नो हा क्लॉज तिथे वापरायचा होता. नेक्स्ट आहे अटेम्प्ट एनीवन. यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, प्रिफिक्स आणि सफिक्स लावायचं होतं दिलेल्या शब्दाला. तर शब्द दिला होता तुम्हाला रिस्पॉन्सिबल, त्याला लावलेलं आहे आपण प्रिफिक्स, तर ते आहे अनरिस्पॉन्सिबल. त्यानंतर कंटिन्यूला सुद्धा आपण प्रिफिक्सच लावलं आणि काय शब्द तयार झाला, डिस्कंटिन्यू. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन बी. मेक द मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. खाली दिलेल्या एका शब्दापासून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं होतं. वर्ड आहे रिस्पॉन्सिबल, यापासून वाक्य तयार झालं ही इज रिस्पॉन्सिबल पर्सन. या वाक्यामध्ये रिस्पॉन्सिबल शब्द घ्यायचा होता. त्यानंतर दुसरा शब्द दिलेला आहे
कंटिन्यू, मग कंटिन्यू शब्द वापरून वाक्य लिहायचं होतं. प्लीज कंटिन्यू युअर स्टडी, तर इथे सुद्धा कंटिन्यू शब्द वापरून एक वाक्य तयार करायचं होतं. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालचा पॅसेज वाचायचा आणि ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. 10 मार्क्ससाठी होतं. पहिला आहे राईट ॲन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी तिथे ॲन्सर लिहायचं होतं. तर हे सेंटेन्स जेवढे काही आहेत हे पूर्ण पॅसेजमध्ये दिलेले आहेत. तर इथे ॲन्सर होतं हाव एवर इम्पॉसिबल थिंग मे लुक देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग, हे त्याचं ॲन्सर होतं. त्यानंतर आहे एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन हिबिस्कस प्लांट बिग ब्राईट अँड टेंडर, हे त्याचं ॲन्सर होतं. त्यानंतर आहे द वॉटर इज जेंटल रॉक इज सो हार्ड, द फ्लावर कम्स टू अ लाईफ फॉर अ डे, हे त्याचं ॲन्सर होतं. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. खाली दिलेली वेब डायग्राम कंप्लीट करायची होती. हे सुद्धा पॅसेजच्या रिलेटेडच होतं. हिबिस्कस फ्लावर याबद्दल गोष्टी लिहायच्या होत्या. स्माइल विथ द सन, त्यानंतर फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन, ब्लूम्स बिग ब्राईट टेंडर, विथर्स कम्प्लीटली. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स. खाली दिलेल्या नाउन्ससाठी तुम्हाला वर्ड डिस्क्राईब करायचे होते. तर बीचबद्दल शब्द लिहायचा आहे. रॉकी बीच, कोलोजल प्रॉब्लेम्स, मॅजेस्टिक ओशियन आणि स्मॉल क्रॅक्स. यानंतर आहे स्मॉल क्रॅक्स असं लिहायचं होतं बेटा. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. डू ॲज डायरेक्टेड. इट टेक्स द शेप, हे तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य बदलायचं आहे. इट हॅज टेकन द शेप, टेक्स्टला आपल्याला लिहायचं आहे टेकन. यानंतर आहे पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे तुमचं जे स्वमत आहे, स्वमत लिहायचं होतं. नेचर इज द बेस्ट टीचर, यावर 3 ते 4 ओळीमध्ये 3 ते 4 वाक्यामध्ये तुम्हाला स्वमत लिहायचं होतं. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता इथं दुसरा पॅसेज स्टार्ट होत आहे. त्या पॅसेजवरून ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे. इथे काय करायचं आहे. रिराईट द स्टेट वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑल फॉल्स. खाली दिलेले जे वाक्य आहे ते चूक की बरोबर लिहायचे होते. तर पहिलं जे वाक्य आहे ते होतं ट्रू, त्यानंतर दुसरं जे होतं ते आहे फॉल्स, तिसरं असणार आहे ट्रू आणि चौथं असणार आहे फॉल्स. तर हे त्याचं ॲन्सर होतं बेटा. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द रिझन्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्यांचे रिझन्स लिहायचे. द नॅरेटर्स रश टू द वरांडा बिकॉज. तर खाली मी इथं लिहून दिलेलं आहे की याचं ॲन्सर हे जे आहे हे होतं. हे असं तुम्हाला अशा पद्धतीने तिथे लिहायचं होतं. याच्यानंतर दुसरं आहे B3 राईट अँटोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पॅसेजमधून तुम्हाला अँटोनिम्स शोधून लिहायचे आहे. तर पहिला शब्द आहे गॅदर्ड, तर त्याचं येणार स्कॅटर्ड. मर्सीफुलीचं येणार मर्सीलेसली. त्यानंतर आहे फिमेलचं येणार मेल. त्यानंतर आहे हीडचं येणार इग्नोर. हे पॅसेजमध्ये दिलेले होते वर्ड्स. त्यानंतर आहे B4 डू ॲज डायरेक्टेड. द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. तर इथं तुम्हाला काय करायचं होतं. नॉट ओनली बट ऑल्सो हे टाकून तुम्हाला सेंटेन्स पुन्हा लिहायचं होतं. द बार्किंग बिकेम नॉट ओनली लाउडर बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ आय रिकॉल द टेरिबल कस्टम. खाली दिलेल्या वाक्यांमधून तुम्हाला पॅसिव्ह वॉइस कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर याचा आन्सर आहे बी. द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल बाय मी. नेक्स्ट आहे B5 पर्सनल रिस्पॉन्स. इथं सुद्धा स्वमत लिहायचं आहे. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अँड इंज्युअर ॲनिमल ऑन द वे टू होम. तुम्ही घरी जात असताना किंवा घरच्या रस्त्यामध्ये तुम्हाला जर का एखादा इंज्युअर ॲनिमल सापडला तर तुम्ही काय करणार. तर याच्यावर तुमचं स्वमत लिहायचं होतं. यानंतर आहे सेक्शन 3. सेक्शन 3 जो आहे तो आहे पोएट्री. इथे तुम्हाला पोएम्सच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन 3
रीड द फॉलोइंग स्टॅन्झा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खाली दिलेला जे स्टॅन्झा आहे, जी कवितेच्या ओळी आहेत त्या वाचायच्या आणि ॲक्टिव्हिटी करायची आहे. पहिला आहे ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे. द शिप इज अँचोर्ड सेफली, तर हे ट्रू आहे. त्यानंतर द ट्रिप इज जॉयफुल, हे फॉल्स आहे. तिसरं द कॅप्टन हिअर्स द बेल्स, हे फॉल्स आहे. द कॅप्टन लाईज ऑन द बेड, हे सुद्धा फॉल्स आहे. तर हे तुम्हाला कवितेच्या ओळींमध्ये दिलेलं आहे. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. कंडिशन ऑफ द कॅप्टन, कंडिशन ऑफ द कॅप्टन याच्या रिलेटेड शब्द लिहायचे होते. तर पहिलं बघा, ही हॅड फॉलेन कोल्ड अँड डेड, हा पहिला शब्द होता. हिज लिप्स आर पेल अँड स्टील, हा दुसरा होता. ही हॅज नो पल्स नॉर व्हील, हा तिसरा. आणि ही डझंट फील माय आर्म, हे अशा पद्धतीचं तुम्हाला तिथे लिहायचं होतं. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द रायमिंग वर्ड्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. खाली दिलेल्या शब्दांचे तुम्हाला यमक जुळणारे शब्द कवितेतून शोधून लिहायचे होते. पहिला शब्द आहे बेड, बेडचं कवितेमध्ये दिलेलं आहे डेड. किल आहे, किलचं होतं स्टील. त्यानंतर फन, फनचं वन. आणि ब्रेडचं थ्रेड. त्यानंतर आहे बी, ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम, पोयमचं ॲप्रिशिएशन लिहायचं होतं खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. अशा पद्धतीने लिहायचं होतं. तर बघा, कवितेचं टायटल एका मार्कासाठी, अर्ध्या मार्कासाठी आहे. टायटल आहे कवितेचं द ट्विन्स, द ट्विन्स. त्यानंतर आहे नेम ऑफ द पोएट, कवितेचा कवी कोण आहे त्याचं नाव लिहायचं होतं. हेनरी समब्रुक लेग, हे त्याचं नाव आहे. त्यानंतर रायमिंग स्कीम काय होती कवितेची, तर रायमिंग स्कीम आहे ए बी ए बी. त्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच कोणत्या पद्धतीचं होतं, कोणतंही एक लिहायचं, कोणत्याही एका स्टँजाचं. तर फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. त्यानंतर आहे शेवटचं 2 मार्कासाठी दिलेलं थीम सेंट्रल आयडिया, म्हणजे या कवितेचा मेन उद्देश किंवा सेंट्रल आयडिया काय होता, हे 2 मार्कासाठी लिहायचं होतं. यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. आता आहे सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे जे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खाली दिलेला पॅसेज वाचायचा आणि ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. स्वप्नील कुसले वॉज बॉर्न ऑन ऑगस्ट 6, 1995, हे त्याचं आन्सर होतं. स्वप्नील्स फादर इज सुरेश, अ विलेज स्कूल टीचर. त्यानंतर तिसरा आहे प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज अ तिकीट एक्झामिनर. त्यानंतर चौथा आहे स्वप्नील वॉन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन 2015. यानंतर आहे नेक्स्ट, रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर अकरन्स इन द पॅसेज. खालचा जो इव्हेंट आहे तो पॅसेजमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला जे अरेंज करायचं आहे. यामध्ये इकडच्या तिकडं दिलेलं होतं, तुम्हाला त्याचा करेक्ट सिक्वेन्स लावायचा होता. तर इथे येणार पहिलं, जे सेकंड नंबरला आहे ते येणार फर्स्ट. स्वप्नील वॉज बॉर्न इन अ ॲग्रिकल्चरल फॅमिली. त्यानंतर सेकंड नंबरला येणार स्वप्नील जॉईन क्रायडा प्रबोधिनी. त्यानंतर तिसरा आहे स्वप्नील वॉन गोल्ड मेडल ॲट ISF वर्ल्ड कप. स्वप्नील वॉन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस. ह्या अशा पद्धतीचं लिहायचं होतं. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द सिनोनिम्स. सारखे शब्द जे आहे त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. फार्मिंग, फार्मिंगच्या रिलेटेड वर्ड आहे ॲग्रिकल्चर. त्यानंतर आहे प्राईज, प्राईज म्हणजेच अवॉर्ड. त्यानंतर आहे कॅपॅसिटी, कॅपॅसिटी म्हणजेच पोटेन्शियल. आणि त्यानंतर आहे आयडेंटिफाय म्हणजेच रिकॉग्नाइज. अशा पद्धतीने लिहायचं होतं. त्यानंतर आहे A4, डू ॲज डायरेक्टेड. स्वप्नील्स फादर इनरोल हिम इन क्रायडा प्रबोधिनी इन 2009. हे जे दिलेलं सेंटेन्स आहे हे WH टाईप क्वेश्चनमध्ये लिहायचं होतं. आणि जे अंडरलाईन केलेला पार्ट आहे ते त्याचं ॲन्सर आलं पाहिजे, असं आपल्याला तिथे क्वेश्चन बनवायचं आहे. तर याचं ॲन्सर होतं बेटा, व्हेन डीड स्वप्नील्स फादर इनरोल इन क्रायडा प्रबोधिनी इन 2009. नेक्स्ट आहे स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज. इथं क्वेश्चन टॅग ॲड करायचा होता. स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज डिडंट ही, ह्या अशा पद्धतीचं लिहायचं होतं. त्यानंतर आहे नेक्स्ट पर्सनल रिस्पॉन्स आहे, तुमचं स्वमत.
विच इज युअर फेवरेट गेम आणि व्हाय, तुमचा आवडता खेळ कोणता आहे आणि का आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिव्हन इन क्वेश्चन नंबर 4A. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A मध्ये दिलेला जो पॅसेज आहे त्या पॅसेजला वाचायचं आणि त्यावर समरी लिहायची होती, सारांश लिहायचा होता. याला सारांश लेखन असं म्हणतात आणि त्याला एक सुटेबल टायटल शीर्षकसुद्धा द्यायचं होतं. 5 मार्कासाठी होतं. त्यानंतर आहे नेक्स्ट. आता झालं आपलं सेक्शन 5 रायटिंग स्किल, ज्याला आपण म्हणतो 20 मार्कसाठी असते. यामधलं पहिलं आहे लेटर रायटिंग. पत्र लिहायचं होतं कोणतंही एक. तर पत्र तुम्हाला कशाबद्दल लिहायचं होतं, आर्ट आणि क्राफ्ट एक्झिबिशन, त्याबद्दल तुम्हाला पत्र लिहायचं होतं 5 मार्कासाठी. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे डायलॉग रायटिंग. डू एनी वन, कोणतंही एक करायचं, B1 किंवा B2 दोन्हीपैकी कोणतंही एक करायचं होतं. तर पहिला दिलेला आहे, पहिल्यामध्ये प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स. खाली तुम्हाला जंबल सेंटेन्स दिलेला आहे, म्हणजे इकडे तिकडे सिक्वेन्स आहे, त्याचं तुम्हाला व्यवस्थित डायलॉग लावायचे आहेत. तर बघा पहिला आहे यस, पहिल्या नंबरला येणार वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्स. सेकंड येणार यस ॲक्च्युअली इट इज माय पॅशन. ॲक्च्युअली इट इज माय पॅशन. त्यानंतर येणार आहे तिसऱ्या नंबरला व्हाय डू यू लाईक टू जॉईन. मग याच्यानंतर येणार आहे आय लव टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. हे झालं पहिलं. याच्यात आहे बी कम्प्लीट द फॉलोविंग डायलॉग. कम्प्लीट द फॉलोविंग डायलॉग. खाली दिलेले डायलॉग कम्प्लीट करायचे आहे. पहिलं दिलेलं आहे हू इज युअर फेवरेट ॲक्टर. तर तिथं तुमचा फेवरेट ॲक्टर जो कोणी असणार आहे तो लिहायचा आहे माय फेवरेट ॲक्टर आणि इथे त्याचं नाव जे कोणी असेल ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट. याचं ही इज व्हेरी गुड ॲक्टर. तर तुम्हाला का आवडतो, तर तिथे लिहायचं ही इज व्हेरी गुड ॲक्टर. त्यानंतर आहे सी राईट अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. 2 मित्र आहे आणि त्यांच्यामध्ये संवाद चालू आहे की कम्प्युटर एज्युकेशन का महत्त्वाचं आहे. तर ते तुम्हाला 3 मिनिंगफुल सेंटेन्स एकमेकांचे असे लिहायचे आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन ड्राफ्टिंग अ स्पीच B2. ऑरमध्ये आहे डायलॉगला स्पीच लिहायचं आहे, स्पीच द्यायचं आहे आणि स्पीचचा विषय आहे बुक्स आर आवर रिअल फ्रेंड. या विषयावर तुम्हाला स्पीच द्यायचा आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6 मधलं फर्स्ट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचं असते. तर इथे दिलेलं आहे तुम्हाला पहिले व्हर्बल दिलेला आहे, म्हणजे एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजचं तुम्हाला डायग्रॅमॅटिकमध्ये रिप्रेझेंटेशन करायचं आहे आणि त्याला टायटलसुद्धा द्यायचं आहे. तर हे बघा हे अशा पद्धतीने लिहायचं होतं. टायटल होतं टाईप्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे टाईप्स या बेसिसवरच पॅसेज होता. मग त्याचे टाईप्स कोणकोणते आहे पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेले होते. तर पहिला टाईप लिहायचा होता कायनेटिक एनर्जी, दुसरा होता पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचे आणखी सब टाईप्स आहे. कोणकोणते आहेत मग मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीचे सुद्धा 2 सब टाईप्स आहे न्यूक्लिअर एनर्जी आणि केमिकल एनर्जी. मग या चारही एनर्जीचे एक्झाम्पल्स लिहायचे आहे. जसं की मॅकॅनिकल एनर्जीचं मूव्हिंग कार, इलेक्ट्रिकल एनर्जीचं लायटनिंग, न्यूक्लिअर एनर्जीचं अर्थ कोर्स, केमिकल एनर्जीचं फूड वी ईट. हे अशा पद्धतीने तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचं होतं. त्यानंतर आहे नेक्स्ट एक्सपांड द थीम. न्यूज रिपोर्ट आहे पहिलं. न्यूज लिहायची आहे. न्यूजचा विषय आहे नव भारत स्कूल सेलिब्रेट सायन्स डे. नव भारत स्कूलनी सायन्स डे सेलिब्रेट केला. तो कशा पद्धतीने केला, काय त्या तिथे मेन होतं, कशा पद्धतीने त्यांनी अरेंज केलं, हे सगळं काही तुम्हाला त्या न्यूजमध्ये लिहायचं आहे, ज्याला आपण बातमी लेखन म्हणतो. त्यानंतर आहे B2 ऑरमध्ये आहे याला डेव्हलप अ स्टोरी. एक स्टोरी लिहायची आहे आणि त्याची बिगिनिंग, त्याची जी सुरुवात आहे ती तुम्हाला थोडीशी इथे दिलेली आहे आणि त्याला एक आकर्षक असं शीर्षकसुद्धा द्यायचं होतं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. आता हे आहे सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. 5 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये होतं पहिलं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आणि 4 कोणतेही 4 सोडवायचे होते. तर पहिला शब्द आहे स्पेस. स्पेसचं
अवकाश किंवा जागा हे दोन्ही अर्थ आहेत, तर दोन्हीपैकी कोणतंही लिहिलं असेल तरी चालेल. त्यानंतर आहे दुसरं प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे वचन असं लिहायचं होतं. त्यानंतर आहे स्किल म्हणजेच कौशल्य. त्यानंतर प्रिटेंड म्हणजे ढोंग. त्यानंतर आहे बाउंड्री म्हणजे सीमा. आणि त्यानंतर आहे नॅचरल म्हणजेच नैसर्गिक. यामधलंच बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. आधी आपण वर्डला हे केलं, आता आपल्याला वाक्य मराठीमध्ये लिहायचं आहे. कोणतेही दोन. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. तुमच्या आरोग्याची नेहमी काळजी घ्या. हे असं वाक्य तिथे लिहायचं होतं. नेक्स्ट आहे वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. याचं जेवणापूर्वी हात धुवा हे असं तिथे लिहायचं होतं. नेक्स्ट आहे तिसरं अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स. तयार आणि पॅकेटबंद अन्नपदार्थ खाणे टाळा. ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. हिरव्या भाज्या आणि फळे खा. हे अशा पद्धतीचे वाक्य तिथे लिहायचे होते. त्यानंतर आहे तिसरं ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम्स प्रोव्हर्ब्स म्हणजे ज्या म्हणी आहेत त्या म्हणी मराठीमध्ये लिहायच्या आहेत. पहिला आहे ॲन एम्प्टी वेझल्स मेक्स मच नॉईस. उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यानंतर आहे दुसरं ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य हे नेहमी कडू असते. तर इथे तुमचा आजचा इंग्लिशचा पेपर जो आहे त्याची संपूर्ण आन्सर की मी सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व करायचा होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ओके, थँक्यू.